भरतला डीजे. नौका फलंदाज खेळपट्टीकडे. अगदी त्याला देखील वाटलं नव्हतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये मला फलंदाजी करायला मिळेल, परंतु इथे अतुलला मात्र संधी दिली पॉवर प्लेच्या षटकातील उर्वरित 3 चेंडू खेळण्याची. आणि समोर गोलंदाज प्रमोद. अगदी एक चांगला धारंदार गोलंदाज आहे. धार आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. डावखऱ्या हाताचा गोलंदाज नेहमीच क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत असतो आणि तसंच वर्चस्व इथे पहिल्याच सामन्यात गाजवत असताना पहिल्या षटकात मात्र आपली प्रचिती दाखवत असताना चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, म्हणजेच AD11 संघासाठी. अगदी 4 चेंडू फेकले, धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त एकच अजूनही उर्वरित 2 चेंडू. अगदी हाणामारीचा षटक म्हणून ओळखला जातो आणि त्या षटकात मात्र कुठल्याही धावा एक्स्ट्राच्या खर्च करत नाही. इथे मात्र सरळचा फटका, अगदी मिसफील्ड पाहायला मिळते. अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी डीजे. तर पुढचा चेंडू थोडासा दिशाहीन, आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी बाहेरचा चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती मात्र पंचांनी त्याला दंडित केला आणि त्याच्यावरती एक मोफतची धाव मात्र ॲड केली जाईल धाव फलकावरती. आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, अगदी हलक्या गतीने फेकला होता, फलंदाजाला समजून आला नाही आणि धाव चेंडूची सांगता षटकाची समाप्ती झाली. 1 विकेट गमावल्यानंतर धाव संख्या 6 या अंकावरती डीजे. धन्यवाद. दरम्यान इथे बालूदादा ठोंबरे उपस्थित झाले, तर त्यांचा सन्मान केला जाईल. आयोजकांना विनंती करेल त्यांचा सन्मान करून घ्यायचे. दरम्यान जाऊया दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाज कोण आहे सांगा? नवनीत. बालूदादा ठोंबरे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. आदर सन्मान करताना मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ म्हणून इथे मात्र सन्मानित केले जाते. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठलीही चुकी होणार नाही. 1 धाव मात्र पूर्ण होईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक 7 या अंकावरती. ह्या सामन्यात पूर्ण सामन्यात कुणी जो गोलंदाज जास्त विकेट घेईल त्याला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रमोदला तर ती चान्स मिळणार नाही, संधी मिळणार नाही. फक्त ना फक्त एकच विकेट गमावले प्रमोदच्या गोलंदाजीत. ते मात्र संधी असेल नवनीतला. 3 चेंडू आतापर्यंत, 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अजूनही 4 चेंडू आहे. 4 चेंडू मध्ये जर का विकेट हॅट्रिक कमावतोय तर नक्कीच 500 रुपये मिळतील. परंतु इथे मात्र चेंडू फलीवरती व्यवस्थित इथे आला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमा पलीकडे. 4 धावींसाठी आलाय चौकार डीजे.
आणि धावसंख्या नेऊन ठेवले 15 या अंकावरती. अगदी चांगली धावसंख्या जोडत असताना दुसऱ्या षटकात चांगली षटकाची सुरुवात झाली होती. एक चेंडू पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली होती, दुसरा चेंडू निर्धाव फेकला होता. त्यानंतर झेल ड्रॉप झाली आणि तिथे मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास बघा. सलगच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. झेल सुटल्यानंतर सलगचे 2 मोठे फटके आपल्याला पाहायला म्हणजे एक चौकार तर दुसरा षटकार. आता मात्र नवनीतला विचार करावा लागतोय. चुकी नसताना इथे मात्र फटकेबाजी बसले नवनीत या गोलंदाजाला. अगदी जर झेल पकडला असता तर हा फलंदाज माघारी परतला असता, अतुल हा फलंदाज. परंतु अतुल मात्र वनडाऊनच्या भूमिकेत आलाय. वनडाऊनच्या भूमिकेत असलेला फलंदाज आपण नेहमीच पाहतो अगदी घातक फलंदाज असतो, त्याला ठेवलेला असतो मोठ्या फटक्यांसाठी आणि तो मात्र इथे घातक ठरत असताना 5-6 चेंडू खेळत असताना 3 चौकार, 1 षटकार तर 1 सिंगल धाव मात्र ठोकून काढले. डीजे सुरेश सर, धाव घेताना पहिली धाव घेतल्यानंतर दुसरी धाव जर खेळपट्टीवरून धावतायत तर ती धाव शॉर्ट असेल, धरली जाणार नाही, ग्राह्य धरली जाणार नाही. ती सूचना सर्वांना देतो मी. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज राकेश. पहिला चेंडू. आता मात्र चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरून गेली होती ना, तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अतुल एक चांगला घातक फलंदाज आहे, परंतु इथे मात्र थोडासा चकमा या गोलंदाजाने त्याला दिलाय. आता मात्र मोठा फटका. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या आणि मिड विकेटच्या मधून जाणारा हा षटकार. डीजे आजच्या दिवसात मात्र अतुलला लक्षात ठेवलं जाईल. ही कामगिरी आजच्या दिवसातली पहिल्याच सामन्यात काय सुरेख कामगिरी करतोय. इथे मात्र थोडीशी दिशा बदलते गोलंदाजाची. टप्पा मात्र अचूक होता, परंतु लाईन आणि लेंथमध्ये बिघाड आणि चेंडू मात्र पंचांनी दंडित केला आणि 1 धाव मात्र फुकटची मोफतची धाव धावफलकावरती वाढवली जाईल. धावसंख्या जाऊन पोचली 29 या अंकावरती. त्यानंतर आलेला हा षटकार 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 35 या अंकावरती. डीजे आता मात्र सलगचा दुसरा षटकार. अगदी पॉवर लावत असताना इथे पुढ्यातला चेंडू उचलून दिलाय. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून जाणारा हा चेंडू. मिळतील धावा 6. वैयक्तिक 37 धावांवरती जाऊन पोहोचलाय अतुल हा फलंदाज आणि षटकार हॅट्रिक देखील त्यांनी कंप्लीट केले. अगदी टाळ्यांचा कडकडाट देखील पॅव्हिलियन मधून झाला. वनडाऊनच्या भूमिकेत आला होता आणि ती कामगिरी मात्र इथे पार पडत असताना आता मात्र अगदी खोलातला चेंडू होता, त्याला देखील भिडकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा पलीकडे. डायरेक्ट येणारा हा षटकार. डीजे
इथे मात्र षटक संपलंय. तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. तोपर्यंत धावसंख्या मात्र जाऊन पोचली 48 या अंकावरती. एक बॉल आहे ना. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गोलंदाज भालचंद्र. आणि स्ट्राईकला असेल पुनशा अतुल. अगदी 38. आता मात्र हलवार पद्धतीचा चेंडू होता. घुटनाट एक तमाशा देख असा काहीतरी तमाशा दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र लेग साईडची एसटी मात्र उचलून आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल अतुल या फलंदाजाला. डीजे